नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनल अर्चना कुलकर्णी निजामाबादमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपल्याला आषाढ अमावास्या, दिव्यधुती अमावास्या, दर्श अमावास्या आणि गुरुपुष्यामृत योग, आजचा दिवस खूप विशिष्ट दिवस आहे। आज आपल्याला सेवा करायची आहे। विशिष्ट दिवशी केलेली सेवेचं विशिष्ट फळ प्राप्त होते आपल्याला। मग आज आपण काय काय सेवा करायची आपल्याला बघूयात आपण। आज गुरुपुष्यामृत योग संध्याकाळी 4:43 पासून दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या शुक्रवार 25 तारीख पहाटे 5:57 पर्यंत आहे। ह्या काळामध्ये तुम्ही आपल्या महाराजांची सेवा, आपल्या गुरूंची सेवा, भगवान विष्णूंची सेवा, माता लक्ष्मीची सेवा आणि आपली जी कुठली पण कुलदेवी आहे तिची सेवा नक्की आवर्जून करायचीच आहे। ही सेवा आपल्याला बिलकुल पण चुकवायची नाही, कारण की हे सेवेचं फळ आपल्याला लगेच नाही भेटलं तरी सेवेचं फळ मात्र नक्की आपल्याला मिळणार म्हणजे मिळणारच, ह्यात काही शंका नाही। तर आपण आता सेवेकडे वळूया। आपल्याला काय काय सेवा करायची? गुरुपुष्यामृत योगामध्ये ज्या वेळेस जमेल त्यावेळेस आपल्याला सेवा करायची आहे बघा। आणि हा व्हिडिओ उशीर झाला तुम्हाला बघायला, व्हिडिओ उशिरा पाहत आहात तुम्ही, तर कुठल्या पण गुरुवारी किंवा शुक्रवारी, आणि नाहीच जर जमलं तर पुढच्या महिन्यामध्ये परत शुक्रवारी पोळ्याची अमावस्या आहे। गुरुवारी 21 तारखेला गुरुपुष्यामृत योग परत आला आहे पुढच्या महिन्यात ऑगस्टमध्ये। ऑगस्ट 21 तारीख गुरुपुष्यामृत योग बघा। सकाळी 5:56 पासून ते दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री 12:08 पर्यंत आहे। म्हणजे गुरुवारच्या दिवशी उत्तर रात्री समाप्त होणार आहे। त्या दिवशी अख्खा 21 तारीख गुरुवार ऑगस्ट हे लिहून ठेवून घ्या, नाही तर कॅलेंडरवर मार्क करा। त्या दिवशी पण हे सेवा आता सांगितलेली सेवा केली तर चालेल। तर मग आपण आता सेवेकडे वळूयात। सगळ्यात अगोदर आपल्याला गणपती बाप्पाचं स्तोत्र किंवा अथर्वशीर्ष म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्याला गुरुगायत्री मंत्र। गुरुगायत्री मंत्र कोणता? ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात। परत एकदा सांगते बघा। गुरुगायत्री मंत्र ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात। ह्या मंत्राची आपल्याला एक माळ करायचं म्हणजे करायचंच आहे। 11 माळी केलं तर सोन्याहून पिवळं, पण नाही जमल्यास एक माळ तर नक्की करायची। त्यानंतर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र। विष्णू गायत्री मंत्राची पण आपल्याला एक माळ करायचा आहे। विष्णू गायत्री मंत्र कोणता? ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात। परत एकदा सांगते बघा। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात। भगवान विष्णूंची सेवा पण हा विष्णू गायत्री मंत्र आपल्याला एक माळ आवर्जून करायचीच आहे। त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। परत सांगते। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। हे आपल्याला प्रत्येक मंत्र एक एक माळ आवर्जून करायची आहे। आणि हे सगळं तिन्ही मंत्र एक एक माळ करून झाल्यानंतर आपल्याला आपलं 99 मंत्र पण एक माळ करायचं आहे। 99 मंत्र कुठला? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। ह्या मंत्राची माळ एक माळ करायची। आपली जी कुठली पण कुलदेवी असो, हे माळ जप केल्याने ही सेवा आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण होते। तर सेवा चुकवू नका। आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनाम जमल्यास म्हणायचं, नाही श्रवण करायचं। व्यंकटेश स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक एक एकदा म्हणायचं आहे। आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांची 11 माळी नित्यसेवा, तर हे तर करायचं म्हणजे करायचंच आहे। हे जसं जमेल तसं नित्यसेवा करा, पण हे सांगितलेली गुरुपुष्यामृत योग सेवा मात्र चुकवू नका। हे सगळी सेवा करून महाराजांच्या चरणी रुजू करा। काही चुकल्यास माफी असावी। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। ओम गण गणपतये नमः।
नमः। विष्णु गायत्री मंत्र। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। 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 ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। नवरणो मंत्र। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे। 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 श्री स्वामी समर्थ। ह्या प्रकारे आपल्याला कुंकुमार्चन सेवा करायची आहे। श्री स्वामी समर्थ।